पुण्यामध्ये यावर्षी आपण जी रथयात्रा साजरी करत आहोत ती 7 जुलै रोजी SP कॉलेज मैदानावरून दुपारी 11 ते 12 भोजन प्रसाद झाल्यानंतर 11 ते 1 भोजन झाल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर आपण ती 1 वाजता सुरू करत आहोत। 1 वाजता ही रथयात्रा सुरू करताना पुण्यातले वेगवेगळे मान्यवर राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक अशा क्षेत्रातले विविध लोकांना आपण बोलवलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते आपण तिथे त्याचं उद्घाटन करणार आहोत। आणि यानंतर ही रथयात्रा टिळक रोडवरून अभिनव कॉलेज, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, त्यानंतर आपण बालगंधर्व, डेक्कन आणि पुन्हा तिचा समारोप संध्याकाळी 7 वाजता हा SP कॉलेजवरती होईल। रथयात्रेवरती जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीकृष्ण कृपासी मूर्ती अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद हे विराजमान असतात। रथयात्रेदरम्यान जवळजवळ 1 लाख पुणेकरांना आपण पुणेमध्ये प्रसाद देणार आहोत आणि सकाळ आणि संध्याकाळी जवळजवळ 10,000 भक्तांसाठी महाप्रसादाचं म्हणजे भोजन महाप्रसादाची व्यवस्था ही आपण SP कॉलेजवरती केलेली आहे। तर रथयात्रा हा आपल्या भारतीयांचा एक फार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा हा उत्सव आहे आणि हा उत्सव भारतामध्ये ओडिसामधल्या राज्यामध्ये जगन्नाथपुरी या इथे साजरा केला जातो। जगन्नाथपुरीमध्ये येथे फार भव्य असे 2-3 मोठे रथ असतात। मकरध्वज एका रथाचं नाव असतं, तालध्वज दुसऱ्या रथाचं असतं, तिसरा पद्मध्वज म्हणून असतो आणि तिथे जवळजवळ 10 लाख तिथे भाविक तिथे आलेले असतात या रथयात्रेला। तर अशा प्रकारच्या रथयात्रेचा अनुभव किंवा हा एक महोत्सव हा संपूर्ण जगाला मिळावा म्हणून इस्कॉनतर्फे 180 देशामध्ये 850 मंदिरांच्या मार्फत हा उत्सव आपण साजरा करतो आणि या उत्सवाला जास्तीत जास्त पुणेकरांनी उत्साहामध्ये भाग घ्यावा। इनफॅक्ट पुणेकर घेतच असतात। गेल्या 8 वर्षापासून आपण पाहतोय की जवळजवळ 10,000 पुणेकर या रथयात्रेत सामील होतात आणि आपणही सगळे जे प्रेसवाले लोक आहेत, सगळे पत्रकार वगैरे, यांचंही पत्रकार बंधूंचं आम्हाला फार चांगलं सहकार्य मिळतं। तर अशाच प्रकारचं सहकार्य आपल्याला यावर्षी मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पुणेकरांना या कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत। हरे कृष्णा, नमस्कार।